ठाकरे गटाचे कोपरी पाच पाखाडीचे उमेदवार केदार दिघे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। केदार दिघेंवर दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आणि शिंदे गटाच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला। केदार दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। कोपरी पाच पाखाडी हा त्यांचा मतदारसंघ आहे। तर केदार दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कोपरी पाच पाखाडीमधून ठाकरे गटाचे उमेदवार आणि त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला। केदार दिघे दारू आणि पैसे वाटप केल्याचा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे। भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे। उमेदवार हे मतदारांना पैसे आणि दारूचं वाटप करत आहेत अशी तक्रार प्राप्त झाली होती। त्यामध्ये उमेदवार केदार दिघे यांच्या वाहनाची आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 10 दारूच्या बॉटल आणि 52,000 रुपये रोख आणि निवडणूक प्रचाराचे साहित्य असे साहित्य मिळून आले। त्या अनुषंगाने भरारी पथकाने त्यांची कारवाई केली आहे। भारतीय न्याय संहिता कलम 174 अन्वये श्री केदार दिघे व इतर 8 यांच्यावर गुन्हा दाखल